श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी, आयुष्यातील विघ्न नष्ट करण्यासाठी, खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख असतं। बऱ्याच वेळा सुख जे आहे हे खूप कमी असतं आणि दुःख हे वाढत असतं। बऱ्याच लोकांच्या आयुष्यातील अडथळे संपत नाही, कामात यश मिळत नाही, कर्ज जे आहे हे वाढत जातं, संकटे विघ्न येत राहतात, सतत घरामध्ये काही ना काही क्लेश होत राहतात, सुख नसतं, आनंद नसतो, पैसा असूनही आपलं जे जीवन आहे सतत दुःखी असतं। तर बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये पैसाच नसतो, सतत गरिबी, सतत दरिद्रता, कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, हप्ते फेडण्यासाठी जवळ पैसाच नाही। अशा असंख्य समस्या आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आहेत। या समस्या दूर करण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। कुठल्याही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी हा एक उपाय करा। 7 दिवसांच्या आत या उपायाचा चमत्कार पहा। केलेल्या कष्टांना, मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणारा हा उपाय तुमचं भाग्य उजळवेल। बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण नशीब साथ देत नाही। घरातील दारिद्र्य, गरिबी कमीच होत नाही, घराकडे लक्ष्मी प्रसन्नच होत नाही। जेव्हा पाहिलं तेव्हा घरामध्ये पैशांची चणचण, जेव्हा बघितलं तेव्हा घरामध्ये अडचण। या अडचणी, चणचणी दूर करण्यासाठी फक्त शनिवारी हा एक उपाय करा। हा उपाय तुम्हाला शनिवारी संध्याकाळी 5च्या पुढे, रात्री 12च्या कधीही करता येणार आहे। मासिक धर्म, सुतक काळ असेल तर त्यावेळेत हा उपाय करू नका। एरवी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता, क्लेश कलह दूर करण्यासाठी करू शकता, नजर बाधा असेल, घरात कुठलीही बाधा लागली असेल ती बाधा दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। या उपायाने तुमचा भाग्योदय होईल, या उपायाने कष्टाला, कर्माला नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। आता शनिवारच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष समयी सांज वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला एक छान दिवा घ्यायचा आहे। आपल्याच घरामध्ये असणारा दिवा घ्या, किंवा कणकेचा दिवा घेतलात, मातीची पणती घेतली तरीही चालेल। जो कुठला दिवा तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचंय। मोहरी, ज्याला आपण काळी राई असंही म्हणतो, काळी राई, काळी मोहरी, या मोहरीचं तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे। या दिव्याच्या खाली तुम्हाला एक मुठभर, एका प्लेटमध्ये एक मुठभर तुम्हाला गहू आणि एक मुठभर काळे तीळ घालायचे। गहू आणि तीळ, गहू नसेल तांदूळ घेतले तरी चालेल, एक मुठभर पांढरा तांदूळ आणि त्याच्यासोबत एक मुठभर काळ्या रंगाचे तीळ, 2 गोष्टी तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचे। आणि ही जी प्लेट आहे ही प्लेट आपल्याला आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायची आहे। जी दक्षिण दिशा असते ती दक्षिण दिशेत सगळ्यात आधी दक्षिण दिशेला एक पाट किंवा चौरंग ठेवा, एक वस्त्र अंथरा, त्या चौरंगावरती एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीच्या समोर हा दिवा ठेवा। दिवा प्रज्वलित करायचा। त्यानंतर या दिव्याच्या समोर एक खोबऱ्याची वाटी ठेवायची, रिकामी, मोकळी, जी खोबऱ्याची वाटी असते, सुक्या खोबऱ्याची, ओलं नाही, जे सुकं खोबरं असतं या खोबऱ्याची वाटी ठेवायची। त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये 7 गुळाचे खडे ठेवायचे, मोजून 7 गुळाचे खडे, आणि त्याच्यासोबत एका वाटीमध्ये मुठभर धने घ्यायचे। ठीक आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं, तिथे बसून 2ही हात जोडायचे, अडथळे, अडचणी, विघ्न सगळं काही त्या सुपारीच्या समोर सांगायचं। यानंतर जे आपण धने घेतलेले आहेत, थोडेसे धने या 3 बोटांमध्ये घ्यायचे, मनात इच्छा धरायची, आपल्या हनुमानाचा जो हनुमान चाळीस आहे या हनुमान चाळीसाचा पाठ करायचा। हनुमान चाळीशीच्या 2 वेळा म्हणायच्या। या 3 बोटांमध्ये पकडलेले जे धने आहेत हे त्या खोबऱ्याच्या वाटीवरती अर्पण करायचे। पुन्हा थोडे धने घ्यायचे, पुन्हा 2 वेळा म्हणायच्या, पुन्हा हे धने जे ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये अर्पण करायचे। असं तुम्हाला संपूर्ण एक पाठ करायचा आहे हनुमान चाळीसा, आणि थोडे थोडे धने तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीत अर्पण करायचे। पुन्हा हनुमान चाळीसा म्हणायचा, पुन्हा थोडे धने त्या खोबऱ्याच्या वाटीत अर्पण करायचे। प्रत्येक वेळी अडचण, अडथळा जे आहे ते व्यक्त करायचं। ठीक आहे। आणि त्यानंतर हनुमान चाळीसा म्हणत थोडे थोडे धने खोबऱ्याच्या वाटीत अर्पण करायचे। असे 7 वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा। 25 ते 30 मिनिटं तुम्हाला फार फार लागतील। मी प्रत्येक शनिवारी ही सेवा करते। तर 7 वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे।
आणि 7ही वेळा थोडे थोडे धने जे आहेत ते तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये अर्पण करत राहायचे आहेत. ठीक आहे. 7 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाला, धने अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हा दिवा आपल्याला रात्रभर खोबऱ्याची वाटी, त्यानंतर गुळाचे खडे, सगळं काही रात्रभर तिथे चौरंगावर किंवा पाटावरच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सकाळी उठायचं, सगळ्यांच्या अगोदर उठायचं. ठीक आहे. लवकर उठून स्वच्छ सुंदर स्नान करायचं. एक 5-5:30च्या दरम्यान उद्या उठायचं, सूर्यास्ताच्या आधी स्वच्छ सुंदर स्नान करायचं. त्यानंतर जो दिवा आपण तिथे घेतलेला आहे, दिवा मातीचा असेल किंवा कणकेचा बनवलेला असेल तर तो घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. दिवा घासण्यासारखा असेल तर तो घासण्यासाठी बेसिंगमध्ये टाका. दिव्याच्या खाली ठेवलेले जे गहू आणि तीळ आहेत हे घराच्या बाहेर घेऊन जा आणि दक्षिण दिशेला हाताच्या मुठीने ते फेकून द्या. जसे हे तीळ आणि जसे हे गहू तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्याल, त्या क्षणात तुमच्या घरातील अडीअडचणी, अडथळा, विघ्न, संकट, क्लेश, शत्रुपीडा सगळं काही त्या वस्तूंसोबत घराच्या बाहेर फेकलं जाईल. घरात येण्यापूर्वी हातपाय धुवा, हातावर पायावर थोडं पाणी घ्या, कारण आपण नकारात्मकता संपवलेली आहे, बाधांना दूर केलेला आहे, वाईट शक्तींचा अंत केलेला आहे. घरामध्ये आलात, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, म्हणजे घरात येताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. यानंतर जी खोबऱ्याची वाटी, गुळाचे खडे आपण तिथे ठेवलेले होते त्यातील 7ही गुळाचे खडे काढायचे. 7ही गुळाचे खडे, खोबऱ्याची वाटी आणि त्यावरती अर्पण केलेले धने, ह्या सगळ्या वस्तू एका कापडात बांधायच्या आणि ह्या वस्तू कुठल्याही गोशाळेत घेऊन जायच्या. गोशाळा जवळ असणं, गोमाता जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. लगेच दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी शक्य नसेल, तुम्ही 2 ते 3 दिवसात जरी गोशाळेत गेलात तरीही चालेल. ठीक आहे. तुम्हाला या 3ही वस्तू गोमातेजवळ घेऊन जायच्या आहेत आणि गोमातेला खोबऱ्याची वाटी, गुळाचा खडा आणि त्याच्यासोबत घेतलेले दणे, 3ही गोष्टी तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत. आणि जेव्हा गोमाता ह्या गोष्टी खात असेल तेव्हा तुम्हाला तिथे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग द्यायच्या आहेत की आता सगळ्या अडचणी संपल्या, अडथळे संपले, सगळी नकारात्मकता दूर झाली, शत्रुपीडा संपली, आता आयुष्यात सगळं चांगलं होणार. कारण जेव्हा तुम्ही या शनिवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेल्या गोष्टी गोमाता खाईल तेव्हा त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमचं शरीर, तुमचं घर अत्यंत पवित्र होऊन जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं हवं आहे सगळं तसं घडायला लागेल. सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे हा. उपाय तुम्ही 1 शनिवार करा, 2 करा, 5 करा, 7 करा, जेवढे तुम्हाला करायचे असेल तेवढे करा, पण एक तरी शनिवारी हा उपाय नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.